लासूरच्या घराघरात, लासूरकरच्या मनामनात. हालो लासूर टीव्ही आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी पाहत सच होते, कभी कभी टूट भी जाते हैं। और साईं बाबा जिनको बुलाते हैं तो चलिए साईं बाबा जिन हमारे लासूर स्टेशन यहाँ पे लासूर न्यूज हम जा रहे हैं, आपण त्यांची थेट चर्चा करून घेऊ। आणि किती वर्षापासून साईबाबाचे आपण पालखीच देत आहेत लासूर स्टेशन सर्कल मधून मोठ्या प्रमाणे साई भक्त इथून निघतायत। आपण थेट चर्चा करूया हालो लासूरच्या न्यूजच्या माध्यमातून। आपण थेट चर्चा करूया माननीय संपत साधे सरांना की साहेब ही किती वर्षापासून संकल्पना कशी? ही जवळजवळ 2011 पासून आम्ही या दिंडीला सुरुवात केलेली आहे। सगळं मित्र परिवारच्या सहकार्यानं आणि सगळे आमचे साई भक्त आहे यांच्या मनोबलामुळं हे आज 14वे वर्षी, जवळजवळ 14वे वर्षी आज दिंडी निघू लागली। त्यामध्ये कोविडचा एक वर्ष दिंडी नव्हती निघली आणि आज जवळजवळ 800-300 भाविक आज दिंडीला शेकडो कार्यकर्ते आज जाणार आहे। आणि यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की यांचा जाणार प्रवास एकदम सुखमय हो आणि चांगल्या रीतीने हो आणि साईबाबा यांना चांगला एकदम पुढे यांच्या आयुष्यात चांगला साईबाबाच्या प्रेरणानं घडायला पाहिजे। मी तिथे शुभेच्छा देतो। आपण बघत आहात कारण की आपल्या लासूर स्टेशन परिसरातील साई भक्त इथून रवाना होत आहे, शेकडो रवाना होत आहेत। हे सगळे आदरणीय आमचे उपसरपंच तथा संपतजी छाजेट आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमच्यासोबत आहे व्यापारी संतोषजी यांची थेट चर्चा करूया। किती वर्षापासून चालू आहे सलग? जवळपास आता हे 14वे वर्ष आहे। 2011 पासून या पालखीची सुरुवात झाली। या पालखीची सुरुवात या गावातील जे प्रतिष्ठित व्यापारी संपत भाऊ छाजेट यांनी ही 2011 पासून या पालखीची सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच या पालखीमध्ये जे भाविक आहे ते हजारोच्या संख्येने, पण आज सुद्धा शेकडोच्या संख्येने आज 14 वर्षापासून अखंडित फक्त आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जे कोविडचं वर्ष होतं 2019, त्याच वर्षी फक्त 1 वर्ष ही पालखी थांबलेली होती, पण आज 13 ते 14 वर्षापासून अखंडित ही पालखी सतत साईबाबाच्या दर्शनाला पायी जाऊन तेथे दर्शन घेते आणि या पालखीमध्ये शेकडो भाविक त्या दिंडीचा लाभ घेऊन दर्शन घेतात। धन्यवाद पूर्ण लासूरच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण शेअर करावा आणि सगळ्यांना आमच्या चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलचं नाव हालो लासूर। जय हिंद, जय महाराष्ट्र।